कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसानं काहीशी उघडीप दिलेली असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मात्र पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत। विशेषतः राधानगरी धरण क्षेत्रात पावसाच्या रिमझिम सरी बरसताना पाहायला मिळत आहेत। मी आत्ता आहे राधानगरी धरणाच्या धरणस्थळांतली दृश्य आपण बघू शकतो। राधानगरी धरणामध्ये सध्या 2.26 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे। जवळपास आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी याच दिवशी या राधानगरी धरणामध्ये 20% इतका पाणीसाठा होता। मात्र आज या सगळ्या राधानगरी धरणामध्ये 27% पाणीसाठा आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 7% जादा पाणीसाठा या राधानगरी धरणामध्ये आता शिल्लक आहे आणि त्यामुळं हे एक समाधानाची बाब म्हणावी लागेल। आणि ज्या पद्धतीनं आता उशिरा का होईना पावसाचा सरी कोसळत आहेत, पावसाला सुरुवात झाली आहे, ते पाहता या धरणाच्या पाणीसाठ्यात लवकरात लवकर वाढ होईल अशी देखील अपेक्षा करायला हरकत नाही। ज्या पद्धतीनं या सगळ्या परिसरामध्ये आता पाऊस पडतोय ते पाहता आता पर्यटक देखील या सगळ्या राधानगरी धरणाच्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आणि त्यामुळं एकूणच आपण जर बघितलं तर पावसाळा सुरू झाला की कोल्हापूरचं राधानगरी धरण कधी भरतं याची उत्सुकता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असते। कारण राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एक जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते। आणि त्यामुळं एकूणच आपण बघतोय ज्या पद्धतीच्या सरी आता राधानगरी धरण क्षेत्रामध्ये कोसळत आहेत ते पाहता राधानगरी धरणाचा धरणसाठा लवकरात लवकर वाढेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कधी उघडतात याची देखील उत्सुकता कोल्हापूरकरांना असते। आणि त्यामुळं ज्या पद्धतीच्या दमदार सरी आता राधानगरी धरण परिसरामध्ये कोसळत आहे ते पाहता लवकरात लवकर हे धरण भरेल आणि स्वयंचलित दरवाजे देखील उघडले जातील अशी अपेक्षा देखील करायला हरकत नाही। पुढे सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, राधानगरी धरण, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।